तर बघा काय माहिती आहे, माहे डिसेंबर 2025ची नियमित वेतन देयकाबाबत उपरोक्त संदर्भ विषयांनी आपणास कळवण्यात येते की माहे डिसेंबर 2025ची नियमित वेतन देयके शालार्थ प्रणालीतून दिनांक 16 डिसेंबर 2025पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करावे. यापुढे वेतन देयकाचा एकच लॉट होणार असून दुसरा लॉट होणार नसल्याने किती वेळेत देयके फॉरवर्ड करावीत. वेतन देयके फॉरवर्ड करताना संबंधित शाळेच्या प्राचार्य मुख्याध्यापकांनी सदरची देयके पूर्णतः तपासून फॉरवर्ड करावे. देयकात अनियमितता आढळून आल्यास तसेच वसुली लागलेल्या त्यांची सर्व जबाबदारी संबंधित प्राचार्य मुख्याध्यापक यांच्यावर राहीलची नोंद घ्यावी. ज्या उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक पद रिक्त अशा शाळांनी मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडून प्रभारी मुख्याध्यापक यांची मान्यता घेऊन वेतन देयके ऑनलाईन सादर करावे. प्रभारी मुख्याध्यापक यांची मान्यता नसलेले वेतन देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यात येऊ नये. प्रभारी मुख्याध्यापक आदेश सोबत सादर करावा. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बँक खाते क्रमांक बरोबर असल्याचे खात्री करून देयके फॉरवर्ड करण्यात यावी. शालार्थ प्रणालीत वेतन देयके ऑनलाईन फॉरवर्ड केल्याची खातरजमा करण्यात यावी. माहे डिसेंबर 2025च्या वेतन देयकात अपघात विमा कपात करण्यात येऊ नये. अपघात विमा कपात केल्याचे निर्देशनास आल्यास सदरच्या शाळेचे वेतन देयके रिजेक्ट करण्यात येईल. ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वेतन ब्रोकन पिरियडमधून काढण्यात आलेले आहेत अशा कर्मचाऱ्यांचे ब्रोकन पिरियड वेतन काढण्यापूर्वी या कार्यालयाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. पूर्वपणे घेतले नसल्यास देयके रिजेक्ट करण्यात येतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी. शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक व संबंधित लिपिक यांनी शाळेचे युजर ID व पासवर्ड यांचा वापर करून वेतन देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यात यावी. शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक यांनी संबंधित लिपिक यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीकडे शाळेचे युजर ID व पासवर्ड देण्यात येऊ नये. सदर UID पासवर्ड अन्य व्यक्तीकडे असल्याबाबत निर्देशनास आल्यास वेतन देयके चुकीची फॉरवर्ड करण्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य हे राहतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी. वेतन देयकाची ऑफिस प्रत या कार्यालयाकडे सादर करावी. तसेच वेतन अदा झालेल्यानंतर शालार्थामधून प्राप्त होणारा व्हाउचर नंबर व दिनांक शाळा प्रतीवर नमूद करावा. शाळेच्या दप्तरी जतन करून ठेवावे. याबाबत स्वतंत्रपणे लॉट नंबर देण्याची आवश्यकता नाही. वेतन देयकाची हार्डकॉपी खालील तालुका वेळापत्रकाप्रमाणे फॉरवर्ड कार्यालयाकडे सादर करावे. ज्या शाळा माहे डिसेंबर 2025ची हार्डकॉपी सादर करणार नाही त्यांचे माहे डिसेंबर 2025 वेतन देयके अदा केल्या जाणार नाही. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.